पीएम किसान योजनेची मोबाईलद्वारे ई-केवायसी कशी करावी? पीएम किसान योजनेचा रेग्युलर हप्ता पाहिजे असेल तर या योजनेची ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। पीएम किसान योजनेची ई-केवायसी तुम्ही मोबाईलमधून घरी बसल्या करू शकता। तुमची केवायसी झालेली आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांनी केवायसी मोबाईलमधून कशी करायची हे आपण आज सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। फेस ई-केवायसी करण्याची पद्धत। सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरती जाऊन पीएम किसान GOI व आधार फेस RD हे दोन्ही ॲप इन्स्टॉल करायचे आहेत। आता पीएम किसान योजनेचे जे ॲप आहे ते ओपन करून परमिशन अलाउ करायची आहे आणि खालील नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे। नंतर आपली भाषा निवडून सबमिट बटनावरती क्लिक केले की ओके बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे। आता पुढे बेनिफिशरी हा टाईप सिलेक्ट करायचा आहे व त्यामध्ये आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा आहे। नंतर पुढे फेशियल ई-केवायसी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे व आय ॲग्री या बॉक्समध्ये टिक करून स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करायचे आहे। आता पुढे कॅमेरा चालू होईल। चेहरा व्यवस्थित ठेवा व डोळ्याची उघडझाप करा। ऑटोमॅटिकली स्कॅन होईल व पुढे लॉग इन होईल। पुढे एमपिन विचारलेला आहे। यामध्ये कोणतेही 6 डिजिट टाकून सबमिट करायचे आहे। हा एमपिन लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर पुढे डॅशबोर्डवरती क्लिक करायचे आहे। तेथे तुमची माहिती येईल व तुमची केवायसी झालेली आहे की नाही हे दिसेल। जर ई-केवायसी स्टेटस यस असे दिसत असेल तर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तुम्हाला त्या ठिकाणी काहीही करण्याची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांना आधार नंबर टाकल्यानंतर ई-केवायसी स्टेटस नो असे दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करायची आहे। त्यासाठी डॅशबोर्डवरती यायचं आहे। तेथील ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशरीज या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करायची आहे त्यांचा आधार नंबर टाकून सर्च या बटनावरती क्लिक करायचे आहे। आता पुढे स्टार्ट ई-केवायसी या बटनावरती क्लिक करायचे आहे व एमपिन टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करावे। नंतर आधार नंबर टाकलेल्या शेतकऱ्याचा चेहरा स्कॅन केला जाईल। त्यासाठी आय ॲग्री या बॉक्सवरती टिक करून स्कॅन फेस या बटनावरती क्लिक करायचे आहे। पुढे कॅमेरा चालू होईल। चेहरा व्यवस्थित ठेवा व डोळ्याची उघडझाप करा। अशा पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती ई-केवायसी हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली अशी इन्फो दिसेल। 24 तासांमध्ये केवायसी अपडेट होऊन जाईल। अशा पद्धतीने केवायसी करता येणार आहे। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।